मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता वनीचा राग शांत झाला होता. दुपारी जेवणाची वेळ झाली तरी चंपा घरी परतली नव्हती. ती भुकेली असणार. भाकरी खात असतानाच आपण तिला मारलं. हातातली भाकरी टाकून ती पळाली होती. आता तिला भूक लागली असेल. ती भुकाळ आहे, त्यात वाढतं वय. वनीलाही भूक लागली होती, पण पोर अजून परतली नव्हती. ती खळ्यात आली. चंपाला हाका मारू लागली, पण तिची ओळ येईना की कुणी आपल्या घरी आहे असंही सांगेना. शेजारी पाजारी जाऊन तिने चौकशी केली, पण कुणाच्याच घरी ती नव्हती. ती शोधायला निघाली. शोधित शोधित ती पाटल्या दारच्या आंब्याजवळ आली. चंपा तिथं झोपलेली पाहून पुढं झाली. रक्ताने भरलेले चंपाचे कपडे आणि हात पाहून ती घाबरली. तिने चंपाला हलवलं. चंपा जागी झाली, उठून बसली. ती सुक्षेम असलेली पाहून वनीला बरं वाटलं. चंपाला तिने जवळ घेतलं. तिच्या डोळ्यांतून आसवं टपकली. रगात कसा इला हा? वनीने विचारलं. तू मारलंस, ह्या बघ. चंपाने कपाळावरची खोक दाखवली. तिथं रक्त सुकलं होतं. केस सगळे चिकटून बसले होते. शिरारे पडो माझ्या हातार, इतक्या जोरान मारले मी तुका? वनी तिचे मुके घेऊ लागली, कुरवाळू लागली, आंजारू लागली, गोंजारू लागली. आये, कित्या मारलंस गे माका? हेचे पुढे नाय मारूचे. आज कित्या मारलंस? काय केलंय म्या? गो कल तू परसुवाचा बेळा लावक इसारलंस. कोणा रांडे मेल्याचे बैल भुतूर गेले नि कांद्याचो सत्यानाश करून टाकल्यानी असा. आपल्या हातून अक्षम्य चूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. अपराधी वाटून तिने विचारलं, सगळे कांदे खाल्ल्यानी? नुसतं पाती खाल्ल्यानी असतो तर काय नाही गो. खाल्यानी ता खाल्यानी नि भुतूर फिरले, गुडदाडून टाकल्यानी. नेहमी परसुवाची वाट लागली वाट. काय बोलावं ते चंपाला सुचेना. खाली मान घालून ती गप्प राहिली. चल मरान देता, आमचा नशीबच फुटक्या तेतूर कोण काय करतला. चल आधी हळदनी तुरटी लावया. भूक पण लागली असात ना रे तुका? पाठीवरती हात ठेवून वनी चंपाला घेऊन घरी आली. चंपाला वाटलं झालं ते बरं झालं. यापुढे वनी आपल्याला बोलायची नाही, ओरडायची नाही, मारायची देखील नाही. पण तसं झालं नाही. काही दिवस बरे गेले. मग वनीचं एरे माझ्या मागल्या सुरू झालं. राग आला की वनी चंपाला बोलायची आणि मारायची. वनीचा राग पचवीत, बोलणी ऐकत, मार खात चंपा वाढली, मोठी झाली. शरीरावरती वर्तुळ उमटली. त्याची लाज गालांवरती आली. ती वयात आली. तांब्या उपडा ठेवून कोपऱ्यात बसू लागली. वनीची काळजी वाढली. शिस्त कडक झाली. एक दिवस अचानक जयराम बायको आणि 2 मुलांना घेऊन आपल्या आजोळी आला. जयरामचा भरलेला संसार पाहून वनीला खूप आनंद झाला. हातपाय धुवून झाल्यावर जयराम बायको मुलांसह वनीच्या पाया पडू लागला. वनी मागे सरकली. पाया कसले पडतस? गे नमस्कार फुकाचो ने आशीर्वाद लाखाचो. माझो राणमुंडेचो कसलो आशीर्वाद बाबा. असं म्हणताना डाव्या हाताने तिने डोळ्याला पदर लावला आणि उजवा हात सगळ्यांच्या पाठीवरून फिरवला. आस्ते आस्ते तर सुनेकनी नातवांका बघून खय ठेवणी खय नको असा त्यांका झाला असता. तुझ्यावरती लय जीव होतो त्यांचो. बसा रे नातवानू, बसा. चंप्या कांबळा हतर पोरा, बसांदेत पोरग्यांका. दमानीले हत्ते. चंपाला हे सुचलंच नव्हतं. मंडळी आल्यापासून ती आपली जयरामच्या बायकोकडेच बघत होती. वनीने सांगताच तिने कांबळं अंथरलं आणि पुन्हा जयरामाच्या बायकोकडं बघत राहिली. तू सगळ्यांका घेवन इलस लय बरा वाटला माका, वनी म्हणाली. आज 10-12 वर्षा मी तुका बोलवतं हय. माझ्या लग्नाक नेहवं केलंस तरी इलस नाय. थोरल्याच्या बारशाक बोलावलंय इल नाही म्हटलला. तू येस नाही तर आपण तरी बायका पोरांका नेहवन दाखवूया म्हणून आणूया. माझो राग धरू नको रे लेकरा. तुका ठावक हा, ते गेल्यापासून मी गावाची यस वलांडले नाय. खय जायसा सारख्या वाटा नाय आणि यायसा सारखा वाटा नाय. आता काय हातपाय पण थकले. आता खय कसला जाणानी येना.
आता जातलय ता सामक्या मसनात. काय नकोता बोलता हस तू. बरा बाबा नाही बोलत. बरी कसली हा सुमार कशी. म्हातारे वारल्यापासून ती सैरभैरच असता. थकली आता. पण अजून बाहेर घुतूर फिरता हा. भाऊजी का आता 3 वर्षा होतीत नाही रे. झाली कलच्या पुसान. होय नव. दिवस कसे कापरासारखे उडान जाता हा. वनीने काही क्षण जयरामच्या बायकोकडे पाहिल आणि विचारलं. बायको अशी काय झाली रे तुझी. नुसतं हाडाक गती लागल्यो. लय त्रास पडतासो वाटता. तिचा तसलाच. पहिल्यापासूनच अशी. नाय, लग्नाच्या याळाक बरी होती जरा. पण पाठोपाठ 2 बाळंतपणा झाला नि ही अशी परिस्थिती झाली. सुधराकच मागत नाय. तेतूर दमो हा. अमवाशे पुनर्वेचो पावतो हो. चंपा मघापासून हेच पाहत होती. मनातल्या मनात जयरामच्या आणि त्याच्या बायकोची तुलना करीत होती. जयराम मध्यम उंचीचा पण दणकट बांध्याचा आणि बायको त्याच्यापेक्षा ठेगणी आणि किडकिडीत होती. लुगडं नेसली होती म्हणून ठीक. घागरा पोलक्यात असती तर त्याची मुलगीच वाटली असती. दोन्ही मुलगे, एक 7 वर्षांचा आणि दुसरा 5 वर्षाचा. मात्र बापासारखेच धडधाकट होते. आईला शोभतच नव्हते. चंप्या, काय गे म्हणी. चंपाने विचारलं. जयरामच्या बायकोने जयवंतीने चमकून पाहिलं. वनीच्या ते लक्षात आलं. ती हसली, म्हणाली. ता माका वनीच हुंता लहानापासून. सगळी माका वनी म्हणतात ना, त्यांचा ऐका आणि ह्या पण हुनाक लागला. लहानपणी त्याची जीभ लय जाड होती. 1.5-2 वर्षांनी बोलाक लागला. पण माका आई म्हणा कोणी शिकवल्याने नाय. शिकवणारो अगोदरच देवाधर्मात गेलो होतो ना. तिने पदराने डोळे टिपले आणि चंप्याला म्हणाली. जा चेडू जा. घरात पाणी नसतला. वर 4 घागरे हाणून. जातय जातय. चंपा आत गेली. घागरींची दूड घेऊन बाहेर आली. थांबा, थांबाजी मी येतय. जयवंती उठत म्हणाली. तू खय जातस पाहुणी. बस. वनी जयवंतीच्या हाताला धरून खाली बसवीत म्हणाली. बाव बघून येतय. बाईत काय बघूचा हा. बाईसारखी बाव. लांब हा. जातय जातय. चलाजी. जयवंती चंपा बरोबर निघाली. चंपाला खूप आनंद झाला होता. आज घर गजबजलं होतं. त्यांच्याकडे कुणीच पाहुणा कधी येत नसे. जयराम तेवढा वर्षातून 2-3दा येऊन जायचा. पण एकटाच. यावेळी तो सगळ्यांना घेऊन आला होता. ही सगळी 2 दिवस राहतील तर बरं, असं तिला वाटत होतं. बाव लय लांब असा कायजी. चंपा जवळची एक घागर घेत जयवंतीने विचारलं. नाय, ती सुरुंग दिसली का. हा, तिच्या बुडीच हा. मगे सासूबाई काय सांगा होत्यो. लांब हा म्हणान. वगीच ती. रोज तुम्हीच पाणी भरतास. हा. आपल्याशी कुणीतरी आदरानं बोलतय. जी म्हणतय. मोठेपणा देतय यातच चंपा सुखावली होती. आजीबाई होऊन जयवंतीला आजूबाजूच्या घरांची, माणसांची आणि देवस्थानांची माहिती सांगत होती. दोघींनी मिळून विहिरीवरती 4 खेपा घातल्या. त्या 4 खेपांत चंपाने आपल्या घराबद्दल, वाडीबद्दल, गावाबद्दल जे जे तिला ठाऊक होतं ते सगळं सांगितलं. तासाभरातल्या सहवासात आपल्या वयातलं अंतर विसरून त्या एकमेकींच्या जोडीदारणी झाल्या. 2 दिवस पाहुणचार घेऊन जयराम आपल्या बायको मुलांना घेऊन निघून गेला. 2 दिवस घरात किलबिलाट होता. गडबड होती, बडबड होती. हसणं होतं, रडणं होतं. चिडणं होतं, चिडवणं होतं. थट्टा मस्करी करणं होतं. चांगलं चुंगलं शिजत होतं, भाजत होतं. घरात जिवंतपणा आला होता. चैतन्य पसरलं होतं. घराची रयाच बदलली होती. गेल्या 15-16 वर्षांत गेले 2 दिवस या घरी घरपण राहायला आलं होतं. आज पाहुणी जायला बाहेर पडली तेव्हा घरपणही निघालं. त्यांच्या मागोमाग निघून गेलं. वळापर्यंत पाहुण्यांना पोचवून वनी आणि चंपा घरी परतल्या. घराच्या दारा खिडक्यांना उदासपणाची तोरणं टांगलेली होती. त्यांच्याने आत जाववेनाच. त्या बाहेर पायऱ्यांवरच बसून राहिल्या. काल याच वेळी दामू आणि रमा ही जयरामची मुलं या खळ्यात कुदत होती, ओरडत होती. ए पोरांनो, निवांत खेळा नाहीतर हय येवन बसा. जयराम त्यांच्यावरती करवादला होता. खेळान देत रे त्यांका. पोरगेच ते. खेळल्या कुदल्याशिवाय रवतीत का. वनी म्हणाली होती. आज ते दोघंही आपल्या आई बाबा बरोबर गेले होते.
वणीच्या सारवलेल्या खळ्यात त्यांनी कोळशाने काढलेल्या वेड्या वाकड्या रेघा आणि चित्रही अजून तशीच होती. तीही केविलवाणी वाटत होती, उदास वाटत होती. चंपा आणि व्हनी त्या चित्रांकडे पाहत होत्या. व्हनी, गे व्हनी, कातरवेळी कान्या परबाची हाक आली. काय ओ भाऊजींनू, यवा. बसण्यासाठी कांबळ्याची घडी टाकीत व्हणी म्हणाली. कान्या बसला. भाऊजींनू वायच बसा हा, बत्ती लावून हाणतय. 3 सांज झाली ना. व्हनी बत्ती आणायला आत गेली. कितीही महत्वाचं काम असलं तरी ती 3 सांजेला बाहेर काळोख पडण्यापूर्वी बत्ती लावून वळईच्या उंबऱ्यावरती ठेवायची. ओट्यावरती आणि वळईत दोन्ही ठिकाणी उजेड व्हायचा. विठोबा गेल्यापासून म्हणजे गेली 17-18 वर्ष ती हा नियम काटेकोरपणे पाळत होती. 3 सांजे बरोबर घरात दिवा लागला नाही तर विठोबा चिडायचा, म्हणायचा, 3 सांजा देव घरात दिसलो काय लक्ष्मी येता नि अंधार दिसलो काय अवदिसा येता हा. त्या दिवशीही 3 सांजेला दिवा लावायची आठवण तिला होती. पण चंपाला पाळण्यात निजवून जेवण करण्याच्या धांदलीत आठवण करूनही ती विसरली आणि बाहेर चांगलाच काळोख पडल्यावर जेव्हा ती बत्ती घेऊन बाहेर आली तेव्हा त्याच वेळी रामाकासार विठोबाच्या मृत्यूची भयानक बातमी घेऊन आला होता. वनीने बत्ती आणून उंबऱ्यावरती ठेवली. 3 सांजे कसे इलास, असोच, असेच यवसाच नाय. चंप्या खय गेला हा, चुलीकडे हा, पीठ मळता हा, कित्या? त्याका आता एकटा दुकटा खय धाडू नको. कित्या ओ, काय झाला भाऊजीनू? काहीतरी विपरीत घडलं असावं असं वाटून तिनं विचारलं. काय झाला नाही गे, पण होवं नये म्हणान सांगतय म्या. काय झाला ता सांगा की हो भाऊजींनो. रांडेचे पाय मोडून ठेवतय. बसान झाला तरी पोशीन, पण भलता सलता माका पटूचो नाय. गे म्हणी, काही एक जावक नाय. वगेच भियातैस कित्या? तुमका काय समजावल्याशिवाय तुम्ही 3 सांजेचे सांगा किलास. गे खराच काय जावक नाय. रामे सरा शपथ. चंप्याचा पाऊल वाकडा पडूचा नाय. मी मुद्दाम कित्या इलय ठावक हा. कित्या? भाऊ सावताचो झील मौनो मुंबईसून इलो हा ठावक हा ना तुका? होय होय ठावक हा. मुंबईक नोकरेक होतो. थय काय भानगड केल्यान म्हणान त्याका नोकरेतसून काढून टाकल्यानी हा. तो आता जीव घालवूक इकडे इलो हा. इल्यापासून दारू खावन पेवत असता. त्याचा काय? त्याची नजार बरी नाय. असा? होय. दोपारी चंप्या शेळकुंडाला गेला ना? होय. मौन्यात त्याका बघल्यानी शिट्टो मारूक लागलो. बोलावूक लागलो. चंप्यान त्याका बघल्यानी धावत सुटला. खराच की काय? मनान तुका सौचित करू केलंय. अरे परमेश्वरा, काय यक घोर ह्यो मागो. चंप्या तेतुरला नाय, पण त्या मोवाली पोराचो काय भरवसो हा. ह्या भाऊ सावताच्या कानार घातल्यार काय एक होवचा नाय. तो दम नाय देवचो आपल्या झिलाक. कान्या हसला. हसलाच कित्या? गे तू गावातच आसस ना. कित्या? काय झाला? तुझ्या कानार इला नाय? नाय बुवानू. झाले 8-10 दिस ते गजालीक. गाडीवाल्या नाथा थय पूजा होती ठावक हाय ना तुका? होय होती की. मौनो दारू खाऊन पाया पडाक गेलो नि परसदारावरसून भांडण केल्यान. तीर्थाचो तांबयो लातेनं उडवल्यान आणि गाळी घालूक लागलो. इतक्यात भाऊ सावंत पाया पडाक थई इलो. ननान सगळ्या सांगल्याबरोबर भाऊ भडकलो आणि मौन्याक मारूक धावलो. पण तो रेडो म्हाताऱ्या भाऊक आवरता हा. त्यांना बापाशीचो हात पिळवटून ठेवल्यानी नि या कानपटात दिल्यानी 4 चौघांसमोर. 4-5 दिस भाऊचो कानच सुजललो. मग आता त्याका आवरणार कसो? त्याका कोण आवरतलो? आपल्या अब्रू कापून सांभाळूकच व्हया. बरा जातय मी. बसा, तंबाखू हाणतय. नको, आत्ताच थुकान टाकलंय. जातय. मगे पायाबुडी दिसाचो नाय. बरा. कान्या परब निघून गेला. हळूहळू काळोखात दिसेनासा झाला. त्याच काळोखातून चिंतेचा एक किडा तरंगत आला आणि व्हनीच्या डोक्यात जाऊन बसला. सगळं काही व्यवस्थित चाललं असताना हा मौन्या मध्येच कसा उपटला आणि चंपाच्याच मागे का लागला? गावात दुसऱ्या मुली नाहीत का? कितीतरी आहेत. चंपापेक्षा देखण्या आहेत. मग मेल्याची हिच्यावरच वाकडी नजर का? ती गरीब आहे म्हणून? तिचा बाप नाही म्हणून? तिला भाऊबंद नाहीत म्हणून? रामनवमीला चंपाला 18 संपेल. हिच्या बरोबरीच्या मुलींचं लग्न झालीत.
हिचं कसं होणार? कोण बघणार? ना बाप ना भाऊबंद, ना पैसा ना इष्टेक. जवळचा नातेवाईक म्हणजे जयराम, त्याला तिने सांगून ठेवलं होतं, चांगली सोयीस्कर सोरगत असेल तर सांग. पण त्यावेळी यंदा लग्न करायचंच असं ठरलं नव्हतं. त्यामुळे त्यानेही दुर्लक्ष केलं असावं. बरं, असली कामं एकदा सांगून होत नाहीत. सारखं सारखं मागे लागावं लागतं. पण त्याचं गाव 12 कोसांवर. कोण खेपा घालणार तिकडे? आणि तो तरी काय रिकामा असतो का? त्याची मुलं बाळ, शेतीवाडी, म्हातारी आई, दमेकरी बायको, यातून सवड होईल तेव्हा तो सोरगत शोधायला जाणार. पण खरोखरच जयरामने सोरगत आणली किंवा दुसऱ्या कुणी आणली तर खर्चाच्या दृष्टीने आपल्याला कसं काय जमणार? मंगळसूत्र मोडून काही पैसे, पण कशाला? माझ्या अंगावरून उतरवून ठेवलेलं ते कमनशिबी. त्यापेक्षा मी जमिनीचे 4 कोपरे आहेत ते विकीन. नाहीतरी आपलं ना बैल ना जोत ना धरणारं माणूस. दरवर्षी लोकांच्या हातापाया पडून ते करून घ्यावं लागतंय. शिवाय त्या बदल्यात करून देणाऱ्याच्या शेतात राबावं लागतंय ते वेगळंच. शेती नसली तरी माझं काही अडणार नाही. हातपाय चालतात. झेपवतात तोपर्यंत कुणाचं तरी पैरं करून पोटं भरायचं. अडीअडचणीला ते मंगळसूत्र पाटल्या आहेतच की. जेव्हा या जीवाच्याने अगदी काही होणार नाही तेव्हा अन्नपाणी बंद करायचं. ज्याचा जीव त्याच्या स्वाधीन करून टाकायचा आणि आपण मोकळं व्हायचं. ती उठली. आत रांदपाच्या ववरीत आली. चुलीसमोर बसली. चंपाच्या भाकऱ्या भाजून झाल्या होत्या. चुलीतली लाकडं तिने मागं ओढली. मडकीतली 2 सुकटं काढली आणि भाजू लागली. चांगली भाजल्यावर 2 भाकऱ्या आणि 1 सुकट पानावर ठेवून वनी समोर ठेवलं. चंप्या, मघापासून तिच्याकडे बघत बसलेल्या वनीने हाक मारली. काय गे? तुका बघून सावताच्या मौन्यान शिटी वाजवल्यान गो? तुका बोलावल्यान गो? होय, भाकरीचा तुकडा मोडीत चंपा म्हणाली. मगे माका नाही कित्या सांगितलंस तू? पण चंपाने काही उत्तर दिलं नाही. वनी बिथरली. त्याचं असं वागणं हिला आवडलं की काय अशी शंकाच तिला आली. काय विचारलंय म्या? वनीने रागानेच विचारलं. पण तरीही चंपा काही बोलली नाही. भाकरी खातच राहिली. काय तू पण भाळलंस त्याच्यावर? भाळण्यासारख्या हा काय त्याच्याकडे? दारू खावतो. मगे माका सांगतलंच नाही की त्या. तुझ्या जीवाक घोर नको म्हणान नाही सांगवा. खरा सांगतास? खरा तर काय खोटा हा? त्याका बघल्याबरोबर मी पळत घरा केलंय. वनीची समजूत पटली. ती काही बोललीच नाही. 2 घास खाल्ले वर पाणी प्यायले आणि म्हणाली, आता राना माळार एकटा जावं नको. जयरामाक सांगान ठेवलं हय. तो खय तरी बघीत सोरगत. तुका रूप हा, लक्षान हा. कोणव पास करीत. बऱ्याशा घरात पडशीत. गायरेतले किडे गायरेतच रवत नाय. वनीच्या मनात कसलीच आशा नव्हती. पण ती चंपाच्या मनात आशा उत्पन्न करीत होती. न जाणू नैराश्याच्या भरात ती मौन्याबरोबर गेलीच तर. मध्यान्नीचा सूर्य ढळला होता. तरीही उल्हास मारीत होते. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. अंगावरती वस्त्र धरवतच नव्हतं. ओट्यावरती गरम वाफारे येतात म्हणून वनी वळाईत डाळी टाकून आडवी झाली होती. तिला झोपच येत नव्हती. नुसतीच ती लोळत होती. चोळीची गाठ तिने सोडली होती आणि पदराने वारा घालीत होती. चंपाने ओट्यावरती गोधडी मांडली होती. गेले 2 दिवस ती दुपारी बसून गोधडी शिवत होती. गोधडी आता पुरी होत आली होती. 4-4 सुया होऊन ती शिवत होती. तिचा हात भराभर चालत होता. गोधडीच्या टाक्यांचा आतला चौकोन लहान लहान होत होता. गोधडीच्या मधोमध लावण्यासाठी एक गुलाबी कापडाचा वर्तुळाकार तुकडा तिने सकाळीच कापून ठेवला होता. तो तुकडा लावून गोधडी संपवण्याची वेळ आली तशी खोरणातला तुकडा घेण्यासाठी ती उठली. कपडा घेऊन गोधडीवरती बसणार इतक्यात त्यांच्या घराच्या परसुवाचा आखाडा ओलांडून मौन्या आत येताना दिसला. ती घाबरली. झटक्यासरशी सुयांसकट गोधडी खळवटून धावत आत गेली. वणीला म्हणाली, वणी, वणी उठ, तो येता हा. कोणता? तो वसू, वसू मौनो. खय हा? असं म्हणत वणी चटकन उठली. चोळीची गाठ मारू लागली. तोच खळ्यातून हाक आली, वणी गे वणी. वणी बाहेर आली. तोपर्यंत मौन्या ओट्यावरती येऊन बसला होता. त्याने वणीकडं पाहिलं आणि हसला.
त्याचे तांबारलेले डोळे, विस्कटलेले केस, वाढलेली दाढी आणि स्थिर न धरता येणारी त्याची मान पाहून ती क्षणभर घाबरली. उगाच दारात तंटा नको म्हणून तिने गोडी गुलाबीने त्याच्याशी बोलून त्याला घालवायचं ठरवलं आणि विचारलं, खय गेलो चाकरमानी? तुझ्या घरी आलो आणि खय गेलो म्हणून विचारतेस? बरा बरा. वनी, काय चंप्या कुठे गेली हा? वनीचं काळीच धडधडू लागलं. चंप्या? चंप्या आता चिरगुटा घेव कुंबळूक गेला वाळावर. असो, होय, तोंड वाकडं करीत वणी म्हणाली. खरं म्हणजे हिथं येऊन त्याने चंपाबद्दल विचारावं हे वनीला अजिबात आवडलं नव्हतं. तुला काय करायचं आहे चंपाच्या उठाठेवी असं खडसावून विचारावं असं तिला वाटत होतं. पण तो दारू पिऊन आलेला होता. दारात तमाशा नको म्हणून ती त्याच्याशी शांतपणे बोलत होती. वनी चंप्याचं लगीन नाही करीत. वनी दचकली, पण लगेच सावरून कपाळाला आठ्या पाडत म्हणाली, इतक्यात नाही म्हणजे लगीन काय असाच होता? हुंडो देवक पैसो नको? हुंडा कोण मागतोय? नाही कसो, आजकाल हुंड्याशिवाय लग्न होतं. नको हुंडा बिंडा, काय बी नको. तुझ्या बघण्यात खय असा स्वर्गत? वनीने मुद्दामूनच विचारलं. काय? तोंडातून लोंबणारी लाळेची तार डाव्या हाताने पुसून तो हात शर्टाला पुसत मौन्याने किंचाळल्यासारख्या आवाजात विचारलं, तुझ्या बघण्यात खय असा काय विचारलंय? बहिऱ्याला ओरडून सांगावं तसं वनीनं सांगितलं. बघण्यात? बघण्यात कशाला? मी हाय ना. हुंडा बिंडा काय नको आम्हाला. काय तू कुठून हुंडा देणार? तू तू फक्त चंप्याला उभी कर. काय? पण इतक्यात नाही करूचा त्याचा लगीन. मग कधी करणार हा? आणि 2 वर्षा तरी नाही. 2 वर्षा माझा काय भरवसा हाय? मरशी तर लय बरा. वनी मनातल्या मनात म्हणाली. माझा भरवसा नाही. मी केव्हा पण मुंबईला जायन. कधी जातलस? कंपनीचा लेटर येईल तेव्हा. ते काय कधी बी येईल. नोकरी सुटली ना रे तुझी? छा, सुटली नाही, डिसमिस केला. केस चालू हाय. केस? हा, मग युनियन काय गप्प बसते काय? त्यांनी कोर्टात केस टाकली. ती जितली की मला लेटर येईल. मग मी जाणार. चंप्या, गो चंप्या. शेजारच्या बेबल्याची हाक आली. काय गो बेबल्या? वनीने विचारलं. चंप्या उंबळूक येता हा? ता गेला गो. गेला? कदवा गेला? वय ताकाय तुझे पुढे चालता हा? असा काय ता? माका सांगल्यान एकदम जावया म्हणान. घेबल्याला पाठीतून कपडे घेऊन जाताना मौन्याने पाहिलं. ती त्याच्या भावकीतलीच होती. त्याने हाक मारली. बेबल्या? बेबल्याने वळून पाहिलं आणि विचारलं, तू आज किरिस्तावांची घरा सोडून हकडं कसो? तिकडे जाऊन आलो. ताच म्हटला फेरी चुकात तरी कशी? तू कपडे धुवायला चालली? होय, कित्या? चंप्याला पाठवून दे. अर्जंट काम आहे म्हणून सांग. चंप्याकडे तुझा रे कसला काम? ते तुला कशाला पाहिजे? तू आपला निरोप सांग ना. मी नाही सांगायचंय. बेबल्या तरा निघून गेली. वनी, सांग काय ता? मी जातो. जा. तिलाच विचारतो. काय? वह्यावरती जातो आणि तिलाच विचारतो. 2 वर्ष. तू काहीतरी सांगते. माझा काय भरवसा नाही. लेटर केव्हा पण येईल. काय? असं बडबडत तो निघून गेला. चंपा बाहेर आली. गेलो वसू? तिने वनीकडे पाहिलं. वनी दूर कुठेतरी पाहत होती. उठता उठता ती म्हणाली, आता ही पिढा काय म्हणान पाठी लागली आमचे. ओट्यावरच्या 2 खुंट्यांवरती आडवी ठेवलेली काठी घेऊन नाईलाजाने भाऊ सावंत बाहेर निघाले. मोहन त्यांचा एकुलता एक मुलगा. त्याच्याकडून त्यांच्या खूप अपेक्षा होत्या. वडिलोपार्जित शेतीवाडी भरपूर असली तरी मोहनने शेतीत राबावं अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यांचा चुलत भाऊ रघु, त्याचे दोन्ही मुलगे मुंबईला होते. चांगल्या ठिकाणी नोकरीला होते. दर मे महिन्यात ते आपल्या मुलाबाळांना घेऊन गावी यायचे. रघुचे चाकरमानी मुलगे, त्यांच्या झुळझुळीत कपड्यांतल्या बायका, गोरी गोमटी मुलं याचे विलक्षण आकर्षण भाऊंना होतं. आपल्या मोहनलाही आपण मुंबईला पाठवावं, शिकवावं. तो चांगल्या नोकरीला लागेल. तिकडचीच बायको करील. त्याचीही मुलं रघुच्या नातवंडांसारखी गोड गोजिरी दिसतील असं त्यांना वाटायचं. मोहन फायनल झाल्यावरती भाऊंनी त्याला आपल्या मेहुण्याकडे मुंबईला पाठवलं. तिकडे त्याचं पुढचं शिक्षण सुरू झालं.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मोहन गावी यायचा. त्याचा उजळलेला रंग, नीटनेटके आणि स्वच्छ कपडे, त्याची बोलण्यातली सफाई, त्याचा धीटपणा हे सारं पाहून भाऊंना खूप आनंद व्हायचा. रघुचो थोरलो यंदा इलो काय त्याका सांगान ठेवक व्हया. मोवन मॅट्रिक झालो काय त्याका तुझ्यासारखी बरीशी नोकरी लाव म्हणान. भाऊ आपल्या बायकोला म्हणाले. खय मुंबईत? तिने विचारलं. होय होय मुंबईत. नको कित्या? एकचे एक पोर, त्याका साता समुद्रा पल्याडी ठेवलास तेतूर काय झाला? आपलो आपल्या डोळ्यांसमोर असलोलो बरो. थय काय लोकाकडे हा काय? आपल्या मामाकडेच असाना. होय पण त्याचा लिना झाला काय तुम्ही आपले त्याका हकडच बोलवा. हकडे काय हा? जो धरोकनी ढोरा राखाक? भाऊंनी जरा रागानच विचारलं. तुम्ही नाही ढोरा राखलास, जो धरलास म्हणान त्यांना पण ताच करूक होया. तर एवढं मोठं संसार तुमचे पाठी कोण बघतला हा? पुढचा पुढे, पुढचा पुढे कसा? तुम्ही त्याका हकडं बोलवा. हकडे बोलावूसाठी त्याचं मुंबईत धाडलंय, शिकाक ठेवलंय. तो शिकलेलो पोर ह्या चिखलात हात भरीत. चिखलात हात भरू कोण सांगता हा? तर शिकलेलो सावरलेलो हा मास्तरकी करीत. कसली मास्तरकी? हा काय तेतूर? धनगरनी मास्तर सारखेच. धनगर शेरडा हंबरता आणि मास्तर पोरा हंबरता इतक्याच काय ते. मुंबई ती मुंबई. तो मुंबई असलो काय तुमका का पण बघू गावता. ते रघुचे पोर बघ. 2-3 वर्षांनी आवशी बापाशीक मुंबई घेवन जातात. माका हौस नाही मुंबईची. तुम्हीच बघा मुंबई. मगे बरा येशीत बोंबील बटाटे खावक. 8वी-9वी मोहन पास झाला पण 10वीत गाडं अडलं. 10वीत दोनदा नापास झाल्यावर त्याचं शिक्षणातलं लक्षच उडालं. तो नोकरी लायक झाल्यावर त्याच्या मामांनी त्याला नोकरीला लावलं. तिथं तो युनियनमध्ये शिरला. रात्री अपरात्री उशिरा घरी परतू लागला. इतर कामगारांच्या संगतीने दारू ढोसू लागला. मामा मामींच्या सांगण्याबाहेर वागू लागला. पार बिघडला. कामगार संबंधातील भानगडीवरून त्याने 1-2दा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील मारहाण केली. पोलीस कोठडीची हवा खाऊन आला. व्यवस्थापनाने त्याच्यावरती डोळा ठेवला व एकदा दारू पिऊन कामावर आल्याबद्दल व फोरमनला धमकी दिल्याबद्दल त्याला बडतर्फ केलं. मामा त्याच्या वागणुकीने फार कंटाळला. त्याने त्याला घराबाहेर काढलं. दुसऱ्या कुणी त्याला थारा दिला नाही. तो गावी आला. हिथं येऊन त्याला आता 1-1.25 वर्ष झालं होतं. सकाळ संध्याकाळ तो दारू पी आणि गावात भटकत राही. आई वडिलांना दम देऊन प्रसंगी हात उगारून दारूसाठी पैसे घेई. बापाला न विचारता सवरता न जुमानता घरातलं धान्य किंवा रानातली झाडं विकून किरिस्तावांची दारूची उधारी फोडून टाकी. भाऊ त्याच्या या वागणुकीला कंटाळले होते. छळवादाला वैतागले होते. गेलं वर्षभर तो इथं राहत होता. पण कुठल्या मुलीकडे त्याने वाईट नजरेने पाहिलं नव्हतं. पण 2 महिन्यांपूर्वी त्याच्या बरोबरच्या 2 मुलांची लग्न झाली तेव्हापासून तो पूर्ण बदलला. त्याची नजर बदलली. चंपा त्याच्या नजरेत भरली आणि तिच्या मागे तो लागला. काल तर्र होऊन तो घरी गेला. तोल सावरता सावरत नव्हता. पण कसा बसा उभा राहायचा प्रयत्न करीत भाऊंना म्हणाला. भाऊंनो. भाऊ माझ्यावरती बसले होते. आज त्याने आपल्याला हाक मारावी त्याचं त्यांना आश्चर्य वाटलं. ते काही बोलले नाहीत. फक्त एकदा त्याच्याकडे पाहिलं. ऐकायला येत नाय कान फुटले का तुमचे? आये सांगते. काय सांगता? भाऊंनी विचारलं. पांडू, दत्तू आणि मी एकाच वर्गातले. हा मगे? त्यांची लग्न झाली हा. ठावक हा. मग माझं कधी? बसल्या बसल्या भाऊंनी तिरस्काराने त्याच्याकडं पाहिलं आणि म्हणाले. कोण देत तुका पोर? कोणाक जड झाला हा? आणि जड झाला हा तर बाईत ढकलतील. पण तुका देवचो नाय. तुझे गुण धड हत का? गुण? काय झाला? मी काय चोरी केली की खून केला हा? सांज सकाळ दारेन तोंड धुतसता. दारू काय मीच पितो? बाकी कोण पित नाही का? तो पांडू दत्तू पित नाही? अशी तुझ्यासारखी? उगीच पिरपीर नाही पाहिजे आपणाला. माझा लगीन करणार की नाही ते बोला. नाय. भाऊ ठामपणाने म्हणाले. लोकांची पोरा काय वाटर पडली हत? वहिनीला विचारा. चंप्या पसंत हाय मला. तू सगळ्यांका पसंत करशीत रे पण तुका कोण करीत? वहिनीला विचारायला सांगितलं ना. मग विचारा की.
तुझे गुण सुधारल्याशिवाय मी कोणाकडे विचारूक जावंच नाही. यंदा माझा लगीन झालाच पाहिजे, लवकर झाला पाहिजे. माझा लेटर आला की मी जाणार आहे. लेटर पाठवतले, पालखी पण पाठवतीत, वाट बघा. असं बोलून भाऊ उठले आणि ववरीत जाऊ लागले. भाऊंनो, भाऊंनो. भाऊंनी रागाने त्याच्याकडं पाहिलं. दारू सोडायला सांगताना सोडीन, पण आधी लगीन तर ठरवा. वहिनीला विचारा. उद्या तुम्ही वहिनीला विचारून नाही आले तर मी तुम्हाला घरातच घेणार नाही. भाऊ कुत्सितपणे हसले आणि ओवरीत गेले. आराम खुर्चीत पडल्या पडल्या विचार करू लागले. तो सांगतो त्याच्याप्रमाणे खरंच दारू सोडील का? कदाचित सोडील सुद्धा, पण कशावरून सोडील? सोडणारच आहे तर अगोदरच का नाही सोडीत? लग्न ठरण्याचा आणि दारू सोडण्याचा काय तो संबंध आहे? प्रत्येक दारुडा दारू सोडणार असंच म्हणत असतो आणि तरीही पितच असतोय की. मग त्याच्या बोलण्यावरती कसला विश्वास ठेवायचा? तो बोलत होता ते काय शुद्धीत बोलत होता? लग्न झाल्यावर तो कदाचित सुधारेलही. कुणी सांगावं? वहिनीला विचारायला काय हरकत आहे? तिला वाटलं तर ती होकार देईल. आपण थोडीच तिला जबरदस्ती करणार आहोत. रात्री त्यांचा हा विचार पक्का झाला आणि आता ते वहिनीच्या घरी निघाले होते. मनात म्हणत होते, मोहन रघुच्या पोरांसारखा व्यवस्थित राहिला असता तर आज स्वतः होऊन मुलींचे बाप आपल्या घरी आले असते. पण आज आपल्याला मुलीच्या घरी जावं लागतं आहे. अशा घरी की जे घर आपल्या तोला मोलाचंही नाही. असं असून सुद्धा तिथून होकार येईल की नाही याची शंकाच आहे.